गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचं काम आता वेगाने सुरू आहे। मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्प आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय। या प्रकल्पाअंतर्गत आता जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी आवश्यक ती यंत्रसामग्री बसवण्याचं आणि उत्खनन करण्याचं काम सुरू आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील गोरेगाव आणि पूर्व उपनगरातील मुलुंड यांच्यामध्ये थेट रस्ता तयार होणार असून आता मुंबईतील पूर्व आणि पश्चिम प्रवास अधिकच जलद होणार आहे। गोरेगाव ते मुलुंड जोडणारा सुमारे 12.2 किमी लांबीचा मार्ग आता तयार होतोय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली जुळे बोगदे बांधले जात आहेत। फिल्म सिटी परिसरातून 1.6 किमीचा बॉक्स टनेल देखील आता तयार करण्यात जातोय। या प्रकल्पामध्ये उड्डाणपूल, इंटरचेंज आणि आधुनिक वाहतूक सुविधा देखील असणार आहे। हा रस्ता सुरू झाल्यानंतर सुमारे 60 ते 75 मिनिटांचा प्रवास फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे। त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे मधील थेट जोडणी आता मिळणार आहे। गोरेगाव परिसरामध्ये बोगद्यांसाठी मोठा लॉन्चिंग शाफ्ट तयार करण्यात आलाय। काही उड्डाणपूल 2026 मध्येच वाहतुकीसाठी खुलं करण्याचं लक्ष समोर आहे। मात्र संपूर्ण प्रकल्प जो आहे तो टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आता मुंबईतील पूर्व पश्चिम वाहतूक व्यवस्था सुधारणार आहे आणि प्रवासाचा वेळ देखील कमी होणार आहे। शहरातील ट्रॅफिक कोंडी, जी वाहतूक कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत होणार आहे।